आजकाल लोकांना काय झालेलं आहे, पैशांचा अतिशय माज आलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे करण्यात ते मागचा पुढचा विचार करत नाही। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करनकोट यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय चव्हाण हे आपल्या कुटुंबासमवेत थेऊर येथील चव्हाण वस्ती परिसरात राहतात। ते थेऊर येथील एका प्लॉटिंगवर वॉचमॅन म्हणून काम करतात। शुक्रवारी फॉर्च्युनर गाडीतून 6 जण आले व अक्षय चव्हाण हे काम करीत असलेल्या प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करू लागले। त्यामुळे अक्षय चव्हाण यांनी त्यांना हटकले। यामुळे चिडलेल्या आरोपींनी अक्षय चव्हाण व शीतल चव्हाण या पती पत्नीला अक्षरशः दगडाने ठेचून मारहाण केली व हवेत गोळीबार केला। त्यानंतर सर्वजण गाडीतून केसनच्या दिशेने निघून गेले। घटनेची माहिती मिळताच पुणे शहराचे पोलीस व इतर जणांनी जखमी झालेल्या शीतल चव्हाण यांना तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर पोलिसांनी त्वरित तपासाची सूत्रे हलवून आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके तयार करून पाठवली। या मारहाणीत शीतल चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती। त्यांना लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। शीतल चव्हाण यांची मृत्यूशी झुंज असलेली झुंज अखेर 1 जानेवारी रोजी मालवली। गेले 5 दिवसांपासून शीतल चव्हाण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। रुग्णालयात दाखल केले तेव्हा शीतलच्या डोक्याला थोडासा मार लागला होता, मात्र दुपारी शीतलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे। त्यामुळे शीतलच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने रुग्णालयात परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होते। आता किती भयंकर परिस्थिती आहे बघा। एकीकडे शीतलची काही चूक नसताना तिला आपला जीव गमवावा लागलेला आहे। त्याचबरोबर जेव्हा तिच्या डोक्याला लागलं होतं तेव्हा हॉस्पिटलला आणलं आणि त्यानंतर तिथे सुद्धा हलगर्जीपणा केला आणि त्यामुळे शीतलचा मृत्यू झालेला आहे। हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करनकोट व त्यांचे 100हून अधिक सहकारी रुग्णालयात दाखल झाले। रुग्णालय व रुग्णालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला। तसेच नातेवाईकांची समजूत काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता। मग पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली आणि त्यांना यश मिळाले। अशी ही घटना घडलेली आहे। अक्षरशः महाराष्ट्रामध्ये बिहारसारख्या घटना घडत आहेत। बिहारची परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे। या महिलेची यामध्ये काही चूक नव्हती, तरी तिला गुंडांनी अशा प्रकारे मारलं आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा हलगर्जीपणा केल्याचं नातेवाईकांनी सांगितलेलं आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।